नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC IQ तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो बघा, एक नवीन परिपत्रक आले सरकारमार्फत. ते आहे बघा, सरकारी नोकरी भरतीची कामे आता कंत्राटी पद्धतीद्वारे करून घेणार. त्यांनी दुसरा एक शब्द वापरला होता बघा, बाह्ययंत्रणा. बाह्ययंत्रणेला दुसरं कंत्राटी पद्धत म्हणली जाते. तर बघा, काय जे आहे आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्याबरोबर आपले जे विद्यार्थी एक्झामची प्रिपरेशन करतात, जसं की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणतो आपण, तर MPSCची किंवा मेगा भरतीची तयार करणारे विद्यार्थी यांच्यासाठी काय इफेक्ट पडणार आहे, ते या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. सुरुवातीला बघा, हाजी कोणामार्फत आले हे माहीत पाहिजे. बघा, विनायक अरविंद धोत्रे साहेब बघा, जे अवर सचिव आहे महाराष्ट्र शासनाचे, त्यांच्यामार्फत हाजी आलेला आहे. लक्षात ठेवा, अवर सचिव आहे ते. त्यानंतर बघा, जे टायटल आहे बघा, त्यांनी काय दिले, बाह्ययंत्रणेकडून किंवा आउटसोर्सिंग, इंग्लिशमध्ये आउटसोर्सिंग म्हणलं जातं, कामे करून घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना. आता हे परिपत्रक आहे, आपण सुरुवातीला परिपत्रक वाचून घेऊ. तर बघा, प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकास कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शक्य असेल तिथे नवीन पद भरती न करता सहजरित्या ते कामे बाह्ययंत्रणेकडून घेता येतील अशी कामे नंतर पुढे दिले, ठेकेदाराकडून किंवा संस्थेकडून घेण्यासंदर्भात संदर्भ 1 ते 4 येथील शासन परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आलेले आहे. म्हणजे बघा, जे काम आहे बघा, जे गव्हर्नमेंट आपण म्हणतो ना, जी पद भरती होती ती बघा, मेगा भरती आपण सोप्या शब्दामध्ये म्हणतो, तर ते आता ते न होता ते शक्य होतील तेवढे बाह्ययंत्रणेकडून काम, म्हणजे कंत्राटी पद्धतीद्वारे तुम्हाला ते घेतील आता. ओके. त्यानंतर शब्द त्यांनी मेगा भरती न वापरला, पण त्याचा अर्थ सरळ सरळ हाच निघतो आहे. नंतर बघा, तथापि राज्यातील इथे पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणजे म्हणून नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याकरता मान्य मंत्रिमंडळाने दिनांक 11/12/2018च्या बैठकीत बाह्ययंत्रणेद्वारे भरतीसाठी मंजूर असलेल्या रिक्त पदावर बाह्ययंत्रणेकडून संस्था, कंपनी यांच्याकडून उमेदवारांची नेमणूक करण्याच्या शासन प्रचलित धोरणामधून पदवीधर अंशकालीन उमेदवारांना सूट देऊन त्यांना वैयक्तिकरित्या प्राधान्य नेमणूक देण्याबाबत निर्णय घेतला आहे. म्हणजे बघा, तुम्हाला आता कंत्राटी पद्धतीने घेतील किंवा जे जागा निघतील ते कंत्राटी पद्धती निघतील, आणि ती कंत्राटी पद्धती अशी की तुम्हाला कधीही ते कामावरून काढू शकतात. जी पहिली पद भरती होती बघा, तुम्हाला माहिती सरकारी नोकरी आणि प्रायव्हेट जॉब याच्यामध्ये फरक तुम्हाला सर्वांना माहिती, तर आता ते प्रायव्हेट टाईप्स त्यांनी केलेले आहे. त्यानंतर बघा, राज्य शासनाच्या व राज्य शासनाच्या अधिपत्याखाली कार्यकालीन आस्थापनेवर बाह्ययंत्रणेकडून भरवायच्या रिक्त पदावर संस्था, कंपनी यांच्यामार्फत सेवा घेण्यापूर्वी पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना करातत्वावर नियुक्ती देण्याकरता अनुसरायची कार्यपद्धती. त्यानंतर पुढे बघा, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने 2/3/2019च्या शासन परिपत्रकाद्वारे विहित केली. आता ते शब्द अवघड वापरले बघा त्यांनी. नंतर पदवीधर अंशकालीन उमेदवारांना, ओके, तुम्हाला समजलं, प्राथम्याने नियुक्ती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापि विविध विभागाकडून बाह्ययंत्रणेद्वारे संस्था, कंपनीत सेवा घेताना सदर सूचनेतील पदवीधर अंशकालीन उमेदवारांना प्राधान्य नियुक्त न देता अन्य कंपनी एजन्सीबाबत सूचना दिल्या जातात व त्यांच्याकडून कर्मचारी घेतले जातात असे निदर्शनात आले. या वास्तव शासकीय विभाग व इतर शासकीय कार्यालयीन पुढील प्रमाणे सूचित करण्यात येते. त्यानंतर बघा, पहिलं दिले त्याच्यामध्ये की राज्य शासनाच्या व राज्य शासनाच्या 2 वाक्य वापरलेत बघा, अधिपत्याखाली कार्यालयीन आस्थापनेवर तसेच शासन अनुदानित संस्थांमध्ये व राज्यभरात PPP तत्वावर माहिती तत्वावर सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये ज्या पदांच्या सेवा वैयक्तिकरित्या ठेकेदाराकडून घेण्यात येतात अशा लिम्पिक, टंकलेखक, शिपाई वाहन चालक यासारख्या कार्यालयीन कामकाजाशी प्रत्यक्ष संबंध येणाऱ्या कुशल पदांच्या सेवा जे बाह्य यंत्रणेद्वारे किंवा ठेकेदारामार्फत घेण्यापूर्वी असे सेवा सर्वप्रथम पदवीधर अंशकालीन उमेदवारांमधूनच घेण्यात याव्या. म्हणजे बघा, त्याच्यासाठी कोणते एलिजिबिलिटी बघा, जे म्हणतो ना पदवीधर, ओके, अंशकालीन पदवीधर म्हणजे पदवीधरच्या जवळ असणारे सर्व, ओके. याकरता संदर्भ क्रमांक 5 येथील कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे दिनांक 2/3/2019च्या शासन परिपत्रकाद्वारे विहित केलेली कार्यपद्धती अनुसार आहे. म्हणजे एक्झाम आहे बघा, त्यांनी आता जे कंत्राटी पद्धत असणार त्याच्यामध्ये प्रेफरन्स सांगितलं की जी अंशकालीन पदवी बरोबर, जसं पदवीधर तुम्हाला माहिती 15वीला म्हणलं जातं, ओके, तर त्याच्या आसपास असणारे सर्व याच्यामधून घ्यायचे त्यांनी सांगितले. त्यानंतर दुसरं एक पॉईंट दिलं आहे बघा, बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेताना पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या यादीमध्ये योग्य शिक्षण व व्यावसायिक अर्हताधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यात तसेच स्पष्ट नमूद करून अन्य बाह्ययंत्रणेकडून सेवा घेण्यात येतात. किचकट भाषा वापरली, त्याचा अर्थ पण व्यवस्थित निघत आहे बघा. तिसरा पॉईंट बघा, बाह्ययंत्रणेकडून किंवा ठेकेदाराकडून अंशकालीन उमेदवारांकडून उपलब्ध करून घेण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक 1 ते 4 म्हणजे वरचे येथील शासन परिपत्रकाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची दक्षता घ्यावी. नंतर चौथा पॉईंट बघा, बाह्ययंत्रणेकडील कर्मचाऱ्यांचे कोणतेही उत्तरदायित्व शासनावर येणार नाही. हा खूप महत्त्वपूर्ण पॉईंट बघा.
जे बघा आता जागा घेतील मी सुरुवातीला सांगितलं की जे कंत्राटी पद्धतीचे जागा घेणार आहे बघा याच्यावर शासनाचं काही नियंत्रण नसणार आहे, ते तुम्हाला कधी काढू शकतात. म्हणजे सरळ सांगितले याची उत्तरदायित्व हे शासनावर येणार नाही. ओके, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. नंतर बघा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटला संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेत क्रमांक पुढे दिला आहे. हा आदेश डिजिटल स्वारक्षणे संक्षेपित करण्यात आहे. ओके, विनायक अरविंद धोतर साहेब यांच्या मार्फत हा GR आला. तर बघा या GRचा अर्थ सरळ काय निघतो मग मित्रांनो, आता जे जागा निघतील बघ बरेच आता त्याच्यामध्ये जागेचं काही दिलं नाही, फक्त शब्द वापरले की ह्या याच्यामधल्या ह्या जागा. तर बघा ही जागा निघणार आहे त्या सर्व कंत्राटी पद्धती निघणार आहे. मेन म्हणजे बघा आणि त्याच्यावर शासनाचं कोणतंही नियंत्रण नसणार आहे. म्हणजे सरळ तुम्ही जरा काही PPP तत्वावर असणार आहे. ओके, म्हणजे जी एक्झाम आहे बघा इथून पुढे होणार आहे ते सर्व PPP तत्वावरच असतील. आता प्रश्न निघतो बघा मेगा भरती होईल का. आता हा GRवरून जर पाहिलं तर मेगा भरतीचे कोणतेही संकेत दिसत नाही. ओके, आता तुम्ही जर पाहिलं आता MPC जॉईनिंग किंवा जे MPC एक्झाम घेत आहे बघा, तुम्ही जर पाहिलं 2018च्या काही विद्यार्थ्यांचं जॉईनिंगसुद्धा नाही अजून. ऑलरेडी सुरुवातीपासूनच आधी म्हणते ना महाराष्ट्राची इकॉनॉमी खूप कमी होती किंवा जॉईनिंग देत नव्हतं बघा सरकार. 2018चे विद्यार्थी जॉईन नाही. त्यानंतर आता जे 2020चे विद्यार्थी बघा त्यांचं जॉईनिंग कधी होईल हे तर काही सांगता येत नाही. मेगा भरती होईल का नाही काही सांगता नाही, काहीच नाही. म्हणजे उल्लेख नाही. तुम्हाला सांगितलं की मागे एक ज्या शासनाद्वारे एक माहिती आली होती की जी मेगा भरती बघा ही पुढं ढकलली 2021मध्ये. आता 2021मध्ये डिक्लेअर केली जाईल ती भरली जाईल 2022 उजेडन. 22 उजेडल्यानंतर जॉईनिंग कधी 2023-24मध्ये देतील. ओके, यावरून तुम्हाला अंदाज येईल बघा इकॉनॉमी म्हणजे जे बघा म्हणजे महाराष्ट्राची शासनाची इकॉनॉमी बघा किती ढासळलेली आहे किंवा यांच्या तुम्हाला भरपूर माहिती आली आहे बघा. याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवले की महाराष्ट्राचे जे म्हणतो ना आपण वित्त आयोगामार्फत माहिती आली की आम्ही कंत्राटी पद्धती आता ती जागासुद्धा घेणार नाही म्हणून सांगितलं होतं बघा. 2021मध्ये मेगा भरती घ्या कारण आता पैसे काय वगैरे किंवा शासनाची जोरी कमी पडलेली. ओके, तुम्हाला समजलं असेल GR काय. ओके, आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. काही तुमची इश्यू असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. ओके, थँक्यू. जय हिंद जय महाराष्ट्र.